Okay. Good morning, everyone. आले सगळे? Yes. Thank you. कालच्या सेशनमध्ये आपण टाईपकास्टिंग टॉपिक बघितला राईट आणि डेटा टाईप. आज आपल्याला पुढं जायचं आहे आणि टाईपकास्टिंग नंतर जावा कोणकोणते ऑपरेटर्स आपल्याला प्रोव्हाइड करतोय ते आपल्याला बघायचं आहे. ऑपरेटर्स इन जावा. ओके. ऑपरेटर्स इन जावा. आता एक क्वेश्चन येतो, ऑपरेटर म्हणजे काय? कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला ही कॉन्सेप्ट सापडेल. कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, मग ती जावा असो, पायथन असो, कुठली असो. ऑपरेटरचं काम असतं काहीतरी ऑपरेट करणं. यु नो डीजे ऑपरेटर. डीजेला ऑपरेट करतो की नाही तो, राईट? सेम हिअर ऑपरेटर्स ऑपरेट करणार आहेत आणि ऑपरेट करून काहीतरी परफॉर्म केलं जातं, राईट? काय परफॉर्म केलं जातं? लेट्स सी. वी हॅव फर्स्ट ऑफ ऑल arithmetic operators. Arithmetic operators. The operators, the operators which are used to perform arithmetic operations, those are called arithmetic operators. For example, plus, minus, multiplication, division and modulo operator. हे जे ऑपरेटर्स आहेत यांना म्हणतात अरिथमॅटिक ऑपरेटर्स. लुक ॲट दिस. Plus, minus, multiplication, division, and something called modulo operator. Percentage nothing but modulo operator. काम काय असतं यांचं? आपण लहानपणापासून शिकत आलो ते ऑपरेटर, बरोबर आहे? ॲडिशन करणं, सबस्ट्रॅक्शन करणं, मल्टिप्लिकेशन, यांचं काहीतरी काम आहे की नाही? येस, दे आर परफॉर्मिंग समथिंग. लेट्स ट्राय these operators. Let me go here and change the workspace. Full stack 20 July. Okay. Arithmetic operators काम असतं to perform arithmetic operations on operand. Okay. For example, let's suppose I want to perform the operation between 10 and 20. So here what will happen? 10 आणि 20 मध्ये काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करा. कोण सांगणार आहे हो? कोण सांगणार आहे? प्लस. Plus is responsible to perform addition operation on these both operand, right? And they will get the output something 30, right? Simple. म्हणजे या दोन ऑपरँडवरती काहीतरी ऑपरेशन झालं. काय ऑपरेशन झालं? प्लस ऑपरेशन झालं. प्लस, राईट, म्हणजे ॲडिशन करण्याचं ऑपरेशन झालं. बघा, लेट सपोज तुमचं इक्लिप्स वगैरे ओपन जर नसेल होत किंवा तुम्हाला दुसरीकडे जावाचा प्रोग्राम रन करायचा असेल, यू कॅन गो ऑन गुगल अँड टाईप ऑनलाईन GDB. इथं सुद्धा तुम्ही प्रोग्राम करू शकता. काय टाईप करायचे? ऑनलाईन GDB. इक्लिप्स ओपन होते तोपर्यंत आपण इथे येऊ आणि इथं आल्यानंतर बाय डिफॉल्ट इथं काहीच नसेल, सिलेक्टवरती जावा, जावा सिलेक्ट करा, आली मेन मेथड. हे बघा, आली मेन मेथड, आलं सगळं. आणि नाव मी इथं दाखवतो. इथं थोडेसे फीचर कमी भेटतात आपल्याला, पण कोड रन करता येतो, राईट? टेम्पररी आपलं जर लाईक इक्लिप्स वगैरे आपलं ओपन नाही झालं किंवा काय प्रॉब्लेम झाला तरी प्रॅक्टिस इथं करू शकतो आपण. बट इट रिक्वायर्ड इंटरनेट गाईज. विदाउट इंटरनेट इट विल नॉट वर्क. इंटरनेट याला पाहिजे, समजतंय? ओके, जस्ट अ मोमेंट. इट लॅग 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 पडलं. एकच मिनिट.
just a minute. Okay, our Eclipse is opening. Okay. अरे लॅगच पडलं की रे, एक काहीच ओपन होत नाही. होईल होईल होईल, डोंट वरी. But I think my voice and everything is okay, right? Yes. Okay, आपल्या Eclipse ओपन झालं, सो गो टू द Eclipse. कशाला दुसरीकडे जायचं, राईट? So let's see the operators. Open our project explorer. Okay. And I'm going to create a new project. How to create Java project? Click on file, then new, then go to the other Java project and choose Java project and give the name operators. Finish. Project had been created. Project बनलेला आहे. लेट मी कट दिस, ये बहुत लोड ले रहा है भाई, इसकी वजह से हमारा लैग बहुत हो रहा था. नहीं नहीं, अभी नहीं होगा, उसकी वजह से हो रहा था. वो वेबसाइट ओपन किया इसकी वजह से, उसको इंटरनेट गया ना. ठीक है, चला इंटरनेट गेलं होतं. चला देन पॅकेज. सो लेट मी गिव द पॅकेज नेम इज अरिथमॅटिक ऑपरेटर्स, आणि याच्यामध्ये एक आपण क्लास बनवूया, दॅट इज समथिंग डेमो. ओके, बघा अरिथमॅटिक ऑपरेटरचं काम काय, परफॉर्म अरिथमॅटिक ऑपरेशन्स. कसे, मेन मेथड हां, लेट्स सपोज माझ्याकडे दोन व्हॅरिएबल ए आहे आणि बी व्हॅरिएबल, यांना व्हॅल्यू पण दिली. या दोघांची मला ॲडिशन करायची. मी काय करेल, ए प्लस बी काय होईल, ए इज 100, बी इज 200. ए प्लस बी, वी विल गेट 300. काय केलं आपल्याला, 300. लुक ॲट दिस, होते ॲडिशन, बिंदास होते. म्हणजे प्लस काय केलं, ॲडिशन केली. सर मला यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. काय करायला लागेल, ए मायनस बी, राईट. 100 वजा 200 मायनस 100 येईल की नाही हो, लहान संख्येमधून मोठी संख्या वजा करताय, राईट. लेटसोबत मी केलं 200 वजा 100, आता काय होईल, 100 येईल आणि ॲडिशन 300 येईल. हे तर सिम्पल माहीत आहे सगळ्यांना. देन मी केलं ए मल्टिप्लाय बी, 200 गुणले 100 काय येईल, 20,000 येईल की नाही, गुणाकार होईल. देन मी भागाकार केला, ए डिवाइड बाय बी, काय येईल भागाकार, 2 असा भागाकार येईल. 100 दोन्ही 200, बरोबर. आणि सगळ्यात शेवटचं जे असतं ना, हे पर्सेंटेजवालं, याला म्हणतात मॉड्युलो ऑपरेटर. मॉड्युलो याचं काम असतं, इट गिव्स द रिमाइंडर गाईज, रिमाइंडर म्हणू आपण शकतो. रिमाइंडरच शब्द बरोबर आहे, राईट. बाकी देतो हा, बाकी. रिमाइंडर म्हणजे काय, बाकी माहिती आहे सगळ्यांना. भागाकार झाल्यानंतर बाकी राहते बघा. आता यांचा जर भागाकार झाला, डिव्हिजन झालं, बाकी काय राहिलो, भागाकार 2 येईल आणि बाकी राहील 0. सो याचं आउटपुट भेटेल 0. याचं काम काय, रिमाइंडर देणं, बाकी देणं. ओके, लेट सपोज इथं 201 असतो, 100 दोन्ही 200 आणि बाकी 1, वी विल गेट द आउटपुट 1. बाकी द्यायचं काम ह्याचं आहे. ओके, आता हे जे आन्सर आलं याला मला थोडंसं रिप्रेझेंट करायचं चांगल्या प्रकारे. तर आपण काय करणार, डबल कोट इथं घेणार, याच्यामध्ये लिहिणार ॲडिशन ऑफ ए अँड बी. हे जे तुम्ही लिहिले ना, आहे तसं दिसतं, आहे तसं.
आणि या दोघांचं ॲडिशन होतं, मला आउटपुट भेटतं. मग हे आहे तसं दाखवण्यासाठी डबल कोट, आणि याला जोडण्यासाठी इथं प्लस लावतो. काय लावतो बघा, हे डबल कोटमधलं आणि ए प्लस बी या दोघांना कनेक्ट करायचं होतं, जोडायचं होतं, म्हणून प्लस लावलं. आणि प्लस लावण्याचं एक ब्रॅकेट पण तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण हे ॲज इट इज जोडेल, आपल्याला ॲडिशन करून जोडायचं. त्यामुळं प्लसचं काम याला आणि याला जोडण्याचं आहे. गेटिंग माय पॉईंट? सो नाव जर तुम्ही रन केलं तर तुम्हाला कसं भेटेल आउटपुट, हे बघा, ॲडिशन ऑफ ए अँड बी 301. म्हणजे आहे तसं आलं इथपर्यंत. आणि 301 कसं आलं, ए आणि बीचं आउटपुट, राईट. अँड देन सेम ॲज इट इज मी म्हणेल कॉपी, इथं म्हणेल सबस्ट्रॅक्शन ऑफ ए अँड बी, दॅट इज इथं मी ब्रॅकेट लावेल, इथं प्लस सबस्ट्रॅक्शन पण भेटेल. देन मी इथं म्हणेल मल्टिप्लिकेशन ऑफ ए अँड बी, दॅट इज इथं परत मी प्लस लावेल आणि ब्रॅकेट, राईट. देन इथं काय असेल, डिव्हिजन ऑफ ए अँड बी, राईट. इथं पण मी काय करेल, प्लस लावेल आणि ब्रॅकेट, आणि इथं लास्ट काय असेल, मॉड्युलो इज. सो मी कॉपी करतोय वरचा मेसेज, राईट, मॉड्युलो ऑफ ए अँड बी, दॅट इज प्लस ब्रॅकेट, खतम. आता जर तुम्ही रन केला प्रोग्राम तर तुम्हाला भेटेल की नाही व्यवस्थित, हे बघा काय आलं आउटपुट, ॲबस्ट्रॅक्शन ऑफ ए अँड बी 301, सबस्ट्रॅक्शन 101, मल्टिप्लिकेशन 20,000, डिव्हिजन 2 अँड मॉड्युलो 1. गॉट इट? So like that we can perform this addition, subtraction, right? हे ऑपरेटर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात यूज होतात ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट बनवणार आहोत, राईट. प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काही गोष्टी मायनस कराव्या लागतील, काही गोष्टी प्लस कराव्या लागतील, काही गोष्टी मल्टिप्लाय कराव्या लागतील, राईट. काही गोष्टीमध्ये डिव्हिजन काम येईल, काही गोष्टीमध्ये हा बाबा काम येईल, ज्याचं नाव मॉड्युलो ऑपरेटर. लेट मी गिव्ह वन एक्झाम्पल. लेट सपोज तुमच्याकडे सॅलरी आहे, एम्प्लॉईची सॅलरी आहे 30,000. तुम्हाला या सॅलरीमध्ये एम्प्लॉयला 2,000 रुपये बोनस द्यायचा. हाऊ यू कॅन गिव्ह, तुम्ही म्हणाल सॅलरीमध्ये प्लस करा 2,000, सॅलरीमध्ये 2,000 प्लस करा आणि परत ह्याच सॅलरीला ते ॲड करा. म्हणून तुम्ही लिहिलं सॅलरी इक्वल टू सॅलरीमध्ये 2,000 ॲड करा. देन तुम्ही जर प्रिंट केली सॅलरी, तर नाव सॅलरी किती असेल, 32,000. हे बघा, राईट. सॅलरीमध्ये तुम्ही ॲड केले 2,000. कधी कधी तुम्हाला सॅलरीमधून कट करावं लागतील, मायनस करावं लागतील. तुम्ही काय यूज करा, मायनस यूज करा, 2,000 कट करा. परफॉर्मन्स इज लो, राईट. सो यू कॅन मेक इट 28, राईट. कधी कधी एम्प्लॉयची सॅलरी सेट होते त्याने केलेल्या तासावरून, राईट. तुम्ही काय कराल, सॅलरी तासाला सेट करा, तासाला बाई तुला 400 रुपये भेटतील किंवा 600 रुपये भेटतील, आणि तो किती तास काम केले, मी म्हणलं इंट आवर्स, लेट्सोबत 8 तास काम केलं त्याने. याच्यानुसार आपण सॅलरी कॅल्क्युलेट करणार. कशी, व्हॉट वी कॅन डू, आपण म्हणणार सॅलरी इन टू आवर्स, राईट. आणि आपण याला म्हणणार डबल तुझी फायनल सॅलरी, राईट. अँड वी कॅन प्रिंट द फायनल सॅलरी. किती, 600 गुणुले 8, त्याला भेटेल 4,800. दॅट इज समथिंग डेली सॅलरी. आर यू गेटिंग माय पॉईंट? तो सो हे जे ऑपरेटर आहेत ना, अकॉर्डिंग द रिक्वायरमेंट वी आर युझिंग, प्लस असेल, मायनस असेल, कधी कधी तुम्हाला डिस्काउंट अप्लाय करायचा असतो प्रोडक्टवरती, राईट. त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय करता, ऑपरेटरकडे जातात, बरोबर आहे. लेट सपोज माझ्याकडे प्रोडक्ट आहे, एक प्रोडक्टची प्राइस आहे डबल, प्रोडक्ट प्राइस समथिंग 3,000 रुपयाचं प्रोडक्ट आहे. आय वॉन्ट टू अप्लाय सम डिस्काउंट ऑन दिस प्रोडक्ट. ओके, मी काय करणार, डिस्काउंट अप्लाय करायचं आहे मला, लेट सपोज 15%, ओके, ऑन दिस प्रोडक्ट.
मग आपण या प्रोडक्ट प्राईसवरती प्रोडक्ट प्राईस इंटू किती 0.30 दॅट इज 50 15% एवढा डिस्काउंट मला द्यायचा आहे आणि मी याला डबल डिस्काउंट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला कारण हा डिस्काउंट मिळणार आहे मला. ओके, मग मी काय करणार प्रोडक्ट प्राईसमधून जो डिस्काउंट भेटला आहे तो मायनस करणार. प्रोडक्ट प्राईस मायनस जो काय डिस्काउंट भेटला आहे 15% मायनस होईल. आपण इथं म्हणूया डबल फायनल प्राईस. ही प्राईस पे करावी लागेल डिस्काउंट भेटल्यानंतर, राईट. सो फायनल प्राईस किती असेल चेक करू आपण. 3,000 ओरिजिनल प्राईस. फायनल प्राईस बघा इथं फायनल प्राईस आणि याच्या अगोदर मी तो ओरिजिनल प्राईस. ही ओरिजिनल प्राईस प्रोडक्टची जी प्राईस आहे ओरिजिनल आणि ही फायनल. दोन्हीमध्ये तफावत दिसेल तुम्हाला. काय दिसली तफावत एक मिनटं. प्रोडक्ट प्राईस ओरिजिनल प्राईस होती 3,000 आणि फायनल झाली 2,550. 15% डिस्काउंट भेटला ना. सो या केसमध्ये वी नीड टू गो फॉर अरिथमॅटिक ऑपरेशन्स. डोंट वरी, हे खूप यूज होतात. हे फक्त बेरीज वजाबाकी पुरतं नाही आहे. एव्हरी वन गेटिंग माय पॉईंट. सो हे रिअल टाईम एक्झाम्पल तुम्हाला जे दिसत आहेत ना, हे प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला करून दाखवेल लाईक हाऊ एक्झॅक्टली अरिथमॅटिक ऑपरेशन्स केम इन टू द पिक्चर. I have lots of examples. You just have like patience to consume them. Okay, okay. तर don't worry about it. जस्ट मी तर काही तुम्हाला ट्रेलर्स दिले. वी विल सी इन द प्रोजेक्ट. ओके, ऑपरेटर झाले की वी विल क्रिएट वन प्रोजेक्ट आणि त्या प्रोजेक्टमध्ये हे येणार. प्रत्येक ऑपरेटरचा यूज होणार. देन यू विल अंडरस्टँड ओके एक्झॅक्टली ऑपरेटर यूज इन लाईक समथिंग पर्टिक्युलर कॉन्सेप्ट. Okay, it is not only for these 5 ऑपरेशन गाईज. हे फक्त एवढ्यासाठी नाही आहे. येते लक्षात सगळ्यांना. हे खूप यूज होतं, वाईडली यूज होतं, वाईडली. आपण ज्यावेळेस पुढं प्रोजेक्ट करू त्यावेळेस याचा यूज खूप आहे. येते लक्षात. त्यामुळं जस्ट वेट अँड वॉच हाऊ वी कॅन यूज इट. ओके, आय एम गोइंग टू नेक्स्ट ऑपरेटर दॅट इज रिलेशनल ऑपरेटर्स. प्रत्येक ऑपरेटर बाय हाय लेवलला यूज होतो. रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशनल ऑपरेटर्समध्ये आय थिंक यू गॉट दिस वन. एनी डाऊट यू कॅन आस्क मी, नो प्रॉब्लेम. रिलेशनल ऑपरेटर मित्रांनो, रिलेशनल ऑपरेटरचं काम काय बघा. द ऑपरेटर्स विच आर यूज टू check the relationship between two operands is called relational operators. The operators which are which are which are used to check the relationship between two operands is called relational operators. is called relational operators. दोन ऑपरेंड मध्ये रिलेशनशिप चेक करायची. कोणती रिलेशनशिप? बहीण भावाची नाही. हे रिलेशनशिप चेक करतात. कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, कोण मोठा नाही आहे, कोण कोण दोघं बरोबर आहेत, हे चेक करण्याचं काम यांचं आहे. फॉर एक्झाम्पल यांच्याकडे ऑपरेटर आहेत लेस दॅन, देन ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, इक्वल टू इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. तरी 6 ऑपरेटर आपल्याला याच्यामध्ये भेटतात. किती? 6 ऑपरेटर. बघा काय याची नावं काय आहेत. हा पहिला आहे त्याला काय म्हणतात लेस दॅन. हा दुसरा आहे त्याला काय म्हणतात, याला म्हणतात ग्रेटर दॅन. आय थिंक हे तुम्ही बघितलं असेल कुठं मॅथमध्ये वगैरे, राईट. ग्रेटर दॅन. देन याला काय म्हणतात लेस दॅन पण आणि इक्वल टू. लेस दॅन, इक्वल टू, इक्वल टू आणि याला म्हणतात ग्रेटर दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅन इक्वल टू. हा जो आहे ना हा इक्वल टू. हा फक्त काय इक्वल टू इक्वल टू, इक्वल टू इक्वल टू आणि हा नॉट इक्वल टू, नॉट इक्वल टू. यांची नाव खूप सोपे आहेत, बरोबर आहे. ठीक आहे. आता यांचा यूज कशासाठी होतो? रिलेशनशिप चेक करतात हे दोन मधली.
कसं सिम्पल प्लसच्या जागी इथं आला लेस दॅन. आता हा लेस दॅन चेक करतोय 10-20 पेक्षा लहान आहे का. रिलेशन चेक झालं ना डायरेक्ट. 10 आणि 20 मध्ये त्या ठिकाणी रिलेशनशिप चेक होते. कौन किससे छोटा, कौन किससे बड़ा. फॉर दॅट आय एम गोइंग टू क्रिएट अनदर पॅकेज. SRC राईट क्लिक पॅकेज असंच करा तुम्ही सुद्धा. रिलेशनल ऑपरेटर्स and then again inside I am creating डेमो. वेगळं पॅकेज सेम क्लास चालेल की नाही. डेमो इथं पण होता, इथं पण आहे. एकाच पॅकेजमध्ये डेमो चालतील का दोन, नाही चालणार. पण पॅकेज वेगळं आहे. हा डेमो अरिथमॅटिकमध्ये होता, हा डेमो रिलेशनलमध्ये. सो इट विल बी वर्क, नो प्रॉब्लेम. लेट्स सी, आय हॅव टू व्हेरिएबल्स 10 and 20 and I am checking a less than b. Look at this, a less than b. दोन ऑपरेंडमध्ये आता हे रिलेशनशिप सांगणार आहे. याला रीड कसं करायचं. ए इज लेस दॅन बी. ए हा बी पेक्षा लहान आहे असं आपण म्हणतोय. ओके, याचा अर्थ काय होतोय. ए हा बी पेक्षा लहान आहे. मग आपण जे म्हणतोय ते फक्त चेक करायचं. आपण जे म्हणतोय ते खरंच बरोबर आहे का. ए म्हणजे 10 हा 20 पेक्षा लहान आहे. तो जर बरोबर असेल याचं आउटपुट तुम्हाला बुलियनमध्ये भेटतं. म्हणजे ट्रू किंवा फॉल्स. तुम्हाला काय भेटेल याचं आउटपुट. यू विल गेट ट्रू. लुक ॲट दिस. कारण तुम्ही जे स्टेटमेंट लिहिलंय इट इज करेक्ट स्टेटमेंट. बट सर मी जर म्हणलं ए हा बी पेक्षा मोठा आहे, आता मी खरं बोलतोय का. नाही खरं बोलत, तुम्ही चुकीचं बोलताय. ए ग्रेटर दॅन बी नाही आहे, 10 पेक्षा मोठा नाही आहे. सो नाव यू विल गेट फॉल्स. राईट. तुमचं स्टेटमेंट बघा, त्यानुसार आउटपुट येईल. व्हॉट एव्हर यू आर सेइंग, इफ इट इज करेक्ट देन ट्रू, इफ इट इज नॉट करेक्ट देन फॉल्स. राईट. देन म्हणलं मी ए हा लेस दॅन किंवा इक्वल टू आहे का. इथं मात्र दोन कंडिशन चेक होतात. एक चेक केलं जातं ए हा बी पेक्षा लहान आहे का. जर नसेल तर इक्वल आहे का हे सुद्धा चेक केलं जातं. आता हे पुढलं चेक करायची गरजच नाही, लहानच आहे ना. 10 लेस दॅन 20. राईट. हा डायरेक्ट ट्रू म्हणेल. पण जर दोन्ही सेम असते इथं लेस दॅन चेक केला असता, 10 पेक्षा लहान नाहीये, पण इट इज इक्वल टू बी. राईट. दॅट्स वाय इट इज ऑल्सो गिव्ह ट्रू गाईज. दोन्ही इक्वल आहेत ना. राईट. दोन्ही इक्वल आहेत. हे दोन्ही फॉल्स असतील कारण दोन्ही कोणीच लहान नाही, कोणीच कोणापेक्षा मोठा नाही, पण बोथ आर इक्वल. सो इक्वल ऑपरेटर इज हिअर. सो लेस दॅन नाही आहे पण इक्वल आहे. अँड सेम विथ ग्रेटर दॅन इक्वल. जस्ट अ मिनिट. ग्रेटर दॅन इक्वल इथं पण ट्रू भेटेल की नाही हो. कारण ए इज नॉट ग्रेटर दॅन बी. 10 पेक्षा मोठा नाही आहे, पण ए इज इक्वल टू बी. So that's why also it will return true. Right. And then मी परत म्हणलं लेट सपोज इक्वल. इथं जर विषय संपला. बोथ आर इक्वल सर. अगेन आय एम गेटिंग ट्रू. राईट. लुक ॲट दिस. बट मी जर म्हणलं बोथ आर नॉट इक्वल, दॅट इज ए नॉट इक्वल बी. दॅट इज आवर लास्ट ऑपरेटर. ए नॉट इक्वल बी. ए आणि बी हे इक्वल नाही आहेत. हाऊ यू कॅन रीड दिस. ए इज नॉट इक्वल टू बी. आपण जे म्हणतो ते साफ चुकीचं आहे. ए आणि बी हे इक्वल नाही आहेत का नाही तो आहेत ना. बट वॉट वी आर सेइंग नाहीत. सो यू विल गेट फॉल्स. युअर स्टेटमेंट इज रॉंग. वॉट एव्हर स्टेटमेंट यू आर रायटिंग हिअर दिस इज रॉंग. सो आउटपुट विल बी फॉल्स. ही स्टेटमेंट इज करेक्ट. ए इक्वल बी म्हणताय करेक्ट आहे. ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी म्हणताय करेक्ट आहे. लेस दॅन इक्वल टू म्हणताय करेक्ट आहे. हे फॉल्स आहे, हे फॉल्स. सो जिथं तुमचं स्टेटमेंट चुकलं तिथं रिझल्ट फॉल्स आला, जिथं करेक्ट आलं तिथं ट्रू आला. राईट. बट ऑलवेज लक्षात ठेवा, रिलेशनल ऑपरेटर ऑलवेज रिटर्न बुलियन व्हॅल्यू. इट कॅन बी ट्रू और इट कॅन बी फॉल्स. and they are mostly used in real project to check the relation.
फक्त ए आणि बीचं रिलेशन चेक होत नाही. वेन वी लाईक गो विथ इफ एल्स इफ दॅट इज कंट्रोल स्टेटमेंट्स, त्यावेळेस तुम्ही बघाल यांचा यूज किती मोठ्या प्रमाणात यूज होतो टू चेक द कंडिशन. याच्यासाठी मी एक एक्झाम्पल तुम्हाला देईल. राईट, C++ आय थिंक मोस्ट स्टुडंटने केलं असेल, त्यांना लक्षात येईल. सगळं तुमच्याकडे एज आहे, तुम्ही ह्या एजला चेक करू शकता. राईट, इफ एज इज समथिंग ग्रेटर दॅन 18, 18पेक्षा जास्त एज असेल तर तुम्ही इथं म्हणता की नाही नाही नाही, यू कॅन यू कॅन ड्राईव्ह, तुम्ही ड्राईव्ह करू शकता, तुम्ही ड्राईव्ह करू शकता. 18पेक्षा जास्त असेल तर, आता वय 20 आहे, मग 20 हा मोठा आहे का 18पेक्षा? सिम्पल मोठा आहे. सो यू विल गेट द आउटपुट यू कॅन ड्राईव्ह. राईट, बट वय जर असेल 10, कंडिशन काय म्हणते हो? 10 18पेक्षा मोठा आहे का? नाही आहे, कंडिशन फॉल्स असेल. राईट, सो तुम्हाला हे भेटेल नाही भेटणार. आधी गेटिंग माय पॉईंट? सो हे जे ऑपरेटर्स आहेत ना, ही ऑपरेटर आपल्याला हेल्प करतात टू फिगर आउट, टू चेक द कंडिशन अँड गो अहेड ऑर नॉट. कंडिशनच्या बेसवरती पुढं जायचं की नाही हे सांगायचं काम रिलेशनल ऑपरेटर सांगतात. या ऑपरेटरने या दोघांमध्ये रिलेशन चेक केलं, हु इज ग्रेटर. राईट, दे कॅन चेक ग्रेटर, लेस दॅन, और इक्वल और नॉट इक्वल ॲज वेल. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर या गोष्टी आपल्याला पुढं यूज करायच्या आहेत. डोंट वरी अबाउट इट. नाव इफ काय असतं, कसं कायच्या आतमध्ये गेलं, यू डोंट नो. हे काय लिहिलं तुम्ही इथं कंडिशन, यू डोंट नो. राईट, सो डोंट वरी अबाउट इट. आय विल कवर दॅट पार्ट, ओके, इन अपकमिंग सेशन्स, जिथे हे यूज होणार आहे. एक गोष्ट सांगू, आपण जे काही शिकतोय ना, लाईक डेटा टाईप, व्हॅरिएबल, देन ऑपरेटर्स असतील, असं समजू नका दीज कॉन्सेप्ट्स आर लिमिटेड. नो, एव्हरी कॉन्सेप्ट यू कॅन लर्न इन द लेटर ॲज वेल. तुम्ही आत्ता जे हे शिकता लेस दॅन, तुम्ही पूर्ण कोर जावा नाही, ॲडव्हान्स नाही, स्प्रिंग नाही, पूर्ण फुल स्टॅक होईल या कॉन्सेप्टचा यूज करणार आहात, या कॉन्सेप्टचा यूज करणार आहात. म्हणजे जावाने प्रत्येक जे कॉन्सेप्ट दिले, इट इज टोटली डिपेंडंट कॉन्सेप्ट. प्रोग्रामिंगमध्ये असंच असतं. तुम्ही पहिल्या दिवशी शिकलेला व्हॅरिएबल तुम्हाला पूर्ण लाईक फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही तोच यूज करता. तुम्ही डेटा टाईप शिकलात तेच तुम्ही यूज करता. लुक ॲट दिस. असं आहे का एकदा शिकायचं आणि संपलं? आपल्या कॉलेजचा सिलेबस असायचा, कॉलेजमध्ये तसंच असं ना, का डिपेंड थोडी असायचो काही. कालचं झालेलं उद्याच्या पार्टवर डिपेंड नसायचं. शाळेमध्ये तसंच असायचं. मराठी, हिंदी, दुसऱ्या काही लँग्वेज असतील, एक कविता दुसऱ्या कवितेवर थोडी डिपेंड होती. एक कविता झाली झाली, दुसरी दुसरी. पण इथं तसं नाही आहे. इथं प्रत्येक कॉन्सेप्ट मित्रांनो डिपेंड आहे. आज डेटा टाईप शिकला तर उद्या तो यूज होतो आहे. ऑपरेटर आज शिकताय, उद्या तो यूज होतो आहे. नॉट ओनली फॉर उद्या, लाईफ टाईम यूज होतो आहे. राईट, तर असं समजू नका नाही 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 झालं झालं एवढंच आहे याच्यामध्ये. नो, यू कॅन फेस दिस कॉन्सेप्ट लेटर ऑल्सो. याच्यावरती तुम्हाला पुढं सुद्धा बघायला भेटणार आहे की एक्झॅक्टली हे कुठं यूज आलं. देन तुम्ही म्हणाल हो हो राईट राईट राईट, आपण हे शिकलोय, आपण हे शिकलोय कुठं तरी आठवतंय. राईट, येस. सो रिलेशनल ऑपरेटर या प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो. नाऊ आय वॉन्ट टू गो फॉर थर्ड ऑपरेटर, अँड दॅट इज समथिंग कॉल्ड लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर्स, logical operators, the operators which are used to check the condition, uh, used to check multiple condition, they are called logical operators. The operators which are used to check multiple conditions, the operators which are used to check multiple conditions and help us to take the decision is called logical operator. सिम्पल. असे ऑपरेटर जे मल्टिपल कंडिशन चेक करतात आणि आपल्याला हेल्प करतात डिसिजन घेण्यासाठी, त्यांना म्हणतात लॉजिकल ऑपरेटर.
मग याच्यामध्ये 3 ऑपरेटर येतात मित्रांनो. पहिला येतो लॉजिकल अँड, दुसरा येतो लॉजिकल ऑर आणि तिसरा येतो लॉजिकल नॉट. किती येतात? 3. याचं नाव काय? याचं नाव लॉजिकल अँड, याचं नाव लॉजिकल ऑर, लॉजिकल ऑर आणि याचं नाव लॉजिकल नॉट, लॉजिकल नॉट. बघा, लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर, लॉजिकल नॉट यांचं काम काय? मल्टिपल कंडिशन चेक होणार. जर तुम्ही रिलेशनल ऑपरेटर यूज करताय तर एकच कंडिशन चेक होते, राईट, दिस वन. दुसरी करायची असेल तर तुम्हाला इथं जावं लागते. पण अँड सांगतोय ॲट अ टाइम आय कॅन चेक मल्टिपल कंडिशन्स. सो फॉर दॅट आय एम क्रिएटिंग अनदर पॅकेज दॅट इज लॉजिकल ऑपरेटर्स आणि परत आय एम क्रिएटिंग डेमो क्लास, राईट. बघा प्रॅक्टिस होईल की नाही याच्याने. 3 पॅकेज, जेवढे ऑपरेटर तेवढे पॅकेज तेवढे क्लासेस. सो मेक शुअर दॅट हा फ्लो तुम्ही फॉलो कराल. कॉन्सेप्ट वेगळी, पॅकेज वेगळं, क्लास वेगळा, राईट. नाव let's suppose I have another 2 variables here, 10 and something 20. आता बघा, a लेस दॅन b हे तर आपण मगाच केलं, पण आय ॲट अ टाइम a इज ग्रेटर दॅन b ऑल्सो. ॲट अ टाइम मला दोन्ही कंडिशन चेक करायचे आहेत आणि या दोघांचा जो रिझल्ट असेल त्यानुसार मला पुढे जायचे. सो या दोघांमध्ये काय येणार? अँड येणार, अँड येणार. दॅट इज लॉजिकल अँड. Logical and is used to check this condition as well and this condition as well, and it will combine the result of both and give the final result. आता ह्या दोघांचा फायनल रिझल्ट काय येणार आहे बघा, अँड सांगतोय आपल्याला. अँड मध्ये गोष्ट काय लक्षात ठेवायची, रिझल्ट काय येतोय. याचा रिझल्ट काय येतोय? ए लेस दॅन बी आहे का? हो आहे. सो इट विल रिटर्न ट्रू. आपण मगाशीच बघितलं, ट्रू याचा रिझल्ट येतो. आणि ए ग्रेटर दॅन बी आहे का? नाही आहे. याचा रिझल्ट फॉल्स येतो. बघा ना, 10-20 पेक्षा मोठा नाही आहे. म्हणजे एक ट्रू येतोय आणि एक म्हणतोय फॉल्स, राईट. सो इन दिस केस अँड काय करतो? ओके, एक ट्रू आहे, एक फॉल्स आहे. तो अँड म्हणतो याचा रिझल्ट फॉल्स असेल. जर तुम्ही चेक केलं तुम्हाला आउटपुट भेटेल, कारण एक कंडिशन ट्रू, एक कंडिशन फॉल्स. सो अँड विल कंबाईन दिस टू द फॉल्स, राईट, राईट. मी याचं एक्झाम्पल पण देत असतो पोरांना, राईट. आय वॉन्ट टू गो फॉर द मूवी. मला मूवी बघायला जायचं आहे, राईट. मूवी बघायला जात असताना माझ्या 2 कंडिशन आहेत. इथं बघा 2च कंडिशन आहेत. माझ्या कंडिशन आहेत, लाईक लेट सपोज मूवी तर बघायला जाऊ, पण सोबत कोणतरी पाहिजे ना. कोण पाहिजे? कोणती मूवी बघायची? सय्यारा. सय्यारा मूवी बघायला जायचंय, जायचंय पण सोबत कोणतरी पाहिजे. पहिली कंडिशन, आय वॉन्ट समवन, राईट. म्हणजे मित्र पाहिजे, हो मित्र पाहिजे सोबत मूवी बघायला. आणि मूवी बघायला जिथं जायचं आहे ना तिथं तिकीट कमी पाहिजे. दॅट इज सेकंड कंडिशन. तिकीट कमी पाहिजे, मित्र पाहिजे. तिकीट कमी, मित्र आणि मित्र पाहिजे, 2 कंडिशन आहेत. आता एक तर ट्रू झाली, मित्र तर आहे. ही फॉल्स का झाली? कारण तिकीट जास्त आहे. फॉल्स रिझल्ट म्हणजे मूवी कॅन्सल, डायरेक्ट कॅन्सल. तिथे जाऊन रडण्यापेक्षा बरं आहे ना, डायरेक्ट मूवी कॅन्सल. म्हणजे 2 कंडिशन, दोन्हीपैकी एक जरी अनसॅटिस्फाय झाली, एक सॅटिस्फाय आहे, मित्र आहे, एक अनसॅटिस्फाय आहे, मित्र तिकीट नाही आहे, मूवी कॅन्सल. दॅट इज द अँड बिहेवियर. बट सेम इन दिस सिच्युएशन, लेट सपोज असं पण होऊ शकतं ना. कसं सर? लेट सपोज मित्र नाही आहे, ही कंडिशन फॉल्स झाली. मी एक ग्रेटर दॅन इथं दिलं आणि इथं लेस दॅन दिलं. आता काय होईल? ए ग्रेटर दॅन बी 10-20 पेक्षा मोठा नाही आहे, सो फॉल्स असेल. आणि हा ट्रू होईल, ए लेस दॅन बी. नाव इन दिस सिच्युएशन काय होईल सर? म्हणजे आता मित्र नाही आहे पण तिकीट किती आहे माहिती आहे? लई कमी आहे. तुम्हाला मज्जा काय? तोच नाही आहे किंवा तीच नाही आहे ज्याच्यासाठी मी पिक्चरला चाललो आहे. सो लाईक मज्जा काय येणार आहे, बट तिकीट खूप कमी आहे, काय उपयोग नाही आहे. तरी पण अँड सांगतोय फॉल्सच येणार. ही कंडिशन ट्रू होती, ही फॉल्स होती, तरी फॉल्स. ही फॉल्स, ही ट्रू, तरी पण फॉल्सच पोरांनो. लुक ॲट दिस.
अँड इज व्हेरी स्ट्रिक्ट. ही वॉन्ट एव्हरीथिंग. सगळंच पाहिजे याला. म्हणजे दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. बघा आता असा पण सीन येऊ शकतो ज्याच्यामध्ये दोन्ही कंडिशन ट्रू होऊ शकतात. ए लेस दॅन बी हे पण ट्रू आहे आणि मी इथं केलं लेट सपोज ए नॉट इक्वल टू बी. आता मला सांगा ए आणि बी इक्वल आहेत का नाही आहेत? आपण तेच म्हणतोय ए आणि बी इक्वल नाही आहेत, नॉट इक्वल बी. सो याचा पण रिझल्ट ट्रू. आता कसं आहे, मित्र पण आहे तिकीट पण कमी आहे. सय्यारा कन्फर्म. सय्यारा कन्फर्म. अँड नाऊ गाईज यू विल गेट द ट्रू रिझल्ट. म्हणजे अँडला पाहिजे काय, बोथ कंडिशन शुड बी ट्रू, देन ओनली रिझल्ट ट्रू. दोन्ही ट्रू पाहिजे. दोन्ही ट्रू पाहिजे. इव्हन यू कॅन पास मल्टिपल कंडिशन्स ॲज वेल, राईट. तिथं तुम्ही आणखीन अँड देऊ शकता, लाईक ए ग्रेटर दॅन बी. पण परत तोच प्रॉब्लेम होणार आहे. या दोन ट्रू आहेत पण ही फॉल्स झाली ना. अँड म्हणतो यार दोन ट्रू होत्या, एक फॉल्स झाली, त्यामुळे मी आता ट्रू नाही देऊ शकत. आता मी तुला फॉल्सच देणार. अँडला सगळं ट्रू पाहिजे. ही पण ट्रू करा, ही पण ट्रू करा, मगच हा ट्रू दे. कंडिशन कॅन बी मल्टिपल. तुम्ही 10 द्या, 50 द्या. 50 जरी कंडिशन असल्या 49 ट्रू आहेत, एक फॉल्स आहे. अँड विल से दॅट नो, नाही चालणार, आउटपुट विल बी फॉल्स. इट इज व्हेरी स्ट्रिक्ट अँड ही वॉन्ट्स एव्हरीथिंग विल बी ट्रू. बघा रिअल लाईफमध्ये असंच होतं ना. आता मी तेच सांगितलं तुम्हाला. काय काय जण म्हणतात नाही 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 दोन्ही पाहिजे रे, त्याशिवाय जातच नाही मी. खाल्लं तर तेच खाणार, नाही तर खाणारच नाही, राईट. दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. मी आधी आणि जेव्हाचा कोर्स लावेल, बट कंडिशन आहे फीस कमी पाहिजे. फीस कमी पाहिजे. दुसरी कंडिशन समजलं पाहिजे. दोन्ही होत आहे का, हां चलो मगच जाऊ. नाहीतर फीस कमी आहे, समजत नाही, काय उपयोग आहे. समजतंय, फीस लई जास्त आहे, काय उपयोग आहे. आर एबल टू रिलेट मी, कशा प्रकारे हा काम करतोय. हा म्हणतोय दोन्ही पाहिजे रे बाबा, दोन्ही पाहिजे, देन देन वी कॅन गो अहेड, राईट. काही काही केसमध्ये असं पण होऊ शकतं ना, दोन्ही पण नाही मिळत कधी कधी. आता इथं ए ग्रेटर दॅन बी झाला, हा फॉल्स झाला. हा इथं लेट सपोज इक्वल इक्वल बी, हा पण फॉल्स झाला. 10 आणि 20 इक्वल थोडी आहेत, तर हा पण फॉल्स, हा पण फॉल्स. आता जर हँड काय म्हणेल, आता जर विषयच डायरेक्ट फॉल्स. एकाच केसमध्ये हा ट्रू देतो, ते म्हणजे दोन्ही ट्रू पाहिजे. मग आपण रिअल वर्ल्ड प्रोग्रामिंगमध्ये मित्रांनो अशा खूप साऱ्या कंडिशन्स लिहितो जिथं 2 किंवा 2पेक्षा जास्त कंडिशन आपल्याला चेक करायला लागतात आणि मगच पुढं जावं लागतं. फॉर एक्झाम्पल रिअल वर्ल्डमध्ये तुम्ही पुढं गेल्यानंतर एक गोष्ट चेक करा, ते म्हणजे तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी जर बरोबर असतील तरच तुम्ही पुढे युजरला लॉग इन सक्सेस म्हणाल की नाही हो. का तुम्ही म्हणाल चल युजर नेम बरोबर आहे ना, पासवर्ड चुकला चालेल, असं होईल का? असं होईल का? नाही होणार. इफ बोथ आर करेक्ट देन ओनली युजर विल बी लॉग इन. मग इथं काय यूज करावं लागेल हो, अँड यूज करावं लागेल की नाही. येस ऑर नो, अँड विल बी दियर ऑर नॉट, अँड विल बी दियर, राईट. सो काय बघ, लेट सपोज तुमचं स्ट्रिंग युजर नेम आहे राम अँड तुमचा पासवर्ड आहे, स्ट्रिंग पासवर्ड आहे समथिंग 1 to 1. तुम्ही काय कराल, तुम्ही चेक कराल युजर नेम इक्वल इक्वल राम आहे का, आणि अँड पासवर्ड इक्वल इक्वल 1 to 1 आहे का. तरी दोन्ही बरोबर असेल, युजर नेम राम इक्वल इक्वल राम ट्रू, पासवर्ड 1 to 1 इक्वल टू 1 to 1 ट्रू. सो आत्ता काय म्हणेल, हा ट्रू म्हणेल. यू कॅट दिस. पण चुकलं काहीतरी, पासवर्ड तुम्ही म्हणला 1213, युजर नेम बरोबर पासवर्ड चुकला, आता काय म्हणेल व्हॉट्स, राईट. So in this situation, like AND is very good or not. The situation where you want to like all the conditions should be true. Go with, go with where? Go with and guys. Go with and. Okay. And now we have or also. In the or what will happen? Let me comment out this one.
अँड गो अहेड. इथं मी यालाच कॉपी केला आणि फक्त मी आता चेंज काय करतो बघा, ऑरचं बिहेवियर तुम्हाला दाखवतो. वरती अँड आहे, दिस इज ऑर दिस इज ऑर लाईक दिस इज ऑर. इन दिस केस आता काय होईल बघा, याचं बिहेवियर पूर्ण चेंज आहे. ऑर इज फ्लेक्झिबल. हा काय म्हणतोय, मित्र आहे, तिकीट लई जास्त आहे, अरे चालेल चल तरी पण जाऊ. मित्र पाहिजे, दुनिया जला देंगे, राईट. ट्रू येईल याचा आउटपुट ट्रू. बघायचंय, हे बघा आलं की नाही. इथं मित्र नाहीये पण तिकीट लय कमी आहे, तरी पण जायला तयार पाहिजे. तिकीट कमी आहे ना, मित्र काय येईल कधी पण. फ्लेक्झिबिलिटी. एक ट्रू एक फॉल्स चालेल रे, नो प्रॉब्लेम. दोन्ही ट्रू, अरे मग तर काय लयच भारी. दोन्ही ट्रू मध्ये तर कोण नाही म्हणणार आहे, मित्र पण आहे आणि तिकीट पण कमी आहे, ट्रू. पण या केसमध्ये मात्र दोन्ही पण नाहीये, नो मित्र नो तिकीट लेस, मात्र फॉल्स येईल. 3 वेळा तुम्हाला ट्रू भेटते आउटपुट बघा, 3 वेळा तुम्हाला आउटपुट ट्रू भेटते. सी, एकदाच फॉल्स कुठे भेटलं, दोन्ही फॉल्सला फक्त. सो ऑर इज फ्लेक्झिबल. बघा लाईफमध्ये असं पण असतं, रिअल लाईफ प्रोग्राममध्ये आपल्याला हे फेस करावं लागणार आहे. कधी कधी असं नसतं ना दोन्ही कंडिशन ट्रू झाले पाहिजे. अरे दोन्हीपैकी एक जरी असेल इट्स ओके ना. सर काय, फॉर एक्झाम्पल सी, मला एम्प्लॉईला ना परफॉर्मन्स बोनस द्यायचा, परफॉर्मन्स बोनस द्यायचा मला एम्प्लॉईला. मी काय चेक करेल, मी काय चेक करेल, मला माझ्याकडे चेक करायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. एम्प्लॉयची लीव चेक करू शकतो, बोनस देण्यासाठी लीव किती घेतल्यात त्याने. मी एम्प्लॉयचं वर्क चेक करू शकतो, काम कसं केलं आहे त्याने. मी काय म्हणेल, ठीक आहे लीव किती घेतले त्याने, लीव घेतले त्याने लेट सपोज 8. अरे पण वर्क जे आहे ना एक्सलेंट केले ना. मग मी काय करेल, लीव 8 आहेत इट्स ओके नो प्रॉब्लेम, अरे वर्क तर चांगला आहे. या दोन्हीपैकी दिस इज ट्रू, दिस आय डोंट लाईक, मला हे आवडलं नाही आहे पण मला हे तर आवडलं आहे. ओके, सो आय विल गिव्ह द परफॉर्मन्स बोनस टू द एम्प्लॉय. पण अँड काय म्हणतोय, अरे लीव पण कमी पाहिजे, वर्क पण चांगलं पाहिजे. बट ऑर काय म्हणतोय, दोन्हीपैकी एक तरी चांगला आहे ना, जाऊ दे ना लीव जास्त घेतल्या बिचाराने पण काम कसं आहे वेळेवर आहे की नाही. सो दॅट टाइम म्हणजे एक गोष्ट आहे एक नाही आहे, ठीक आहे ना, ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही आहे. सो ऑर लाईक दॅट, ऑर तसा बिहेव करतो. जसं लाईफमध्ये आपण म्हणतो, ठीक आहे ना यार जाऊ दे, जॉब नाही लागला, लागेल ना, लागेल ना. असं नाही की लाईक मला जॉब नाही म्हणून खूपच लाईक असं होतं आहे की खायला प्यायला माझ्याकडे पैसे नाहीत किंवा लईच डेंजर लाईफ चालू आहे, असं थोडी आहे. लागेल ना, राईट, आर यू गेटिंग माय पॉईंट. लागेल कधी ना कधी, आय एम स्ट्रगलिंग फॉर दॅट. मी स्ट्रगल करतोय, डेफिनेटली मला सक्सेस भेटेल, राईट. का असं आहे, नाही 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 नाही, असं झालं पाहिजे, नो. देर आर ऑप्शन्स गाईज. जिथं ऑप्शन्स आहेत त्याला ऑर तुम्ही म्हणू शकता. आय विल गिव्ह रिअल टाइम एक्झाम्पल ऑन दॅट ऑल्सो, ओके. बट जस्ट लाईक आय नीड टू स्टार्ट कंट्रोल स्टेटमेंट, देन तिथं मी तुम्हाला भाई हे खूप येणार आहे यूज केसमध्ये. टेन्शन घ्यायचं काम नाही, आत्ता फक्त समजून घ्यायचं आहे हाऊ इट इज वर्किंग इंटरनली. हे वर्क कसं होतं हे समजणं महत्त्वाचं. ओके. And last operator in this we have, that is logical not. याचं काम काय माहिती आहे का, याचं काम आहे रिव्हर्स रिझल्ट देणं. लेट सपोज तुम्ही म्हणलात माझ्याकडे एक व्हॅरिएबल आहे ए, आणि तुम्ही जर इथं आला तर म्हणलात ए इज समथिंग ग्रेटर दॅन 100 और ग्रेटर दॅन 10. आउटपुट सिम्पल ट्रू येणार आहे, कारण ए हा 100 आहे, तुम्ही म्हणताय हा 10पेक्षा मोठा आहे का, तर आउटपुट असेल ट्रूच. ए हा 10पेक्षा मोठा आहे. पण तुम्ही तर नॉट लावलं, नॉट लावून तुम्ही हे ब्रॅकेट लावलं आणि तुम्ही म्हणला नो. नॉट म्हणजेच नो, नो ए इज ग्रेटर दॅन 10. आत्ता मात्र हा फॉल्स देणार आहे, आत्तापर्यंत ट्रू देत होता, फॉल्स का आला, राईट. सर ए तर हा 10पेक्षा मोठा आहे पण तुम्ही नाही म्हणताय, तुम्ही याला नाही म्हणताय, नाही ए 10पेक्षा मोठा. नाही म्हणलं की तुम्ही चुकताय ना, तर युअर स्टेटमेंट इज रॉंग. यू आर सेईंग नॉट इज लेस दॅन 10. सो वॉट एव्हर यू आर सेईंग इट इज फॉल्स. तुम्ही नाही म्हणताय पण हे एक्झॅक्टली आहे, राईट, म्हणून फॉल्स आलं. आणि सेम केस जर तुम्ही म्हणताय
ए इज लेस दॅन 10. मला सांगा ए हा 10 पेक्षा लहान आहे का हो? नाही ना सर, 100 10 पेक्षा थोडी लहान आहे. तर याचा रिझल्ट फॉल्स येणार आहे. फॉल्स येणार आहे. वी आर ॲग्री, राईट. बट तुम्ही जर म्हणलात नॉट, नॉट, आता आधी फॉल्स होता, आता काय होईल? ट्रू होईल की नाही? ट्रू होईल की नाही? हे बघा, म्हणजे ट्रूला फॉल्स, फॉल्सला ट्रू करायचं काम नॉटचं. आता तुम्ही काय म्हणताय? नॉट ए इज लेस दॅन 10. ए 10पेक्षा लहान नाहीये, नाहीयेच ना. सो युअर स्टेटमेंट इज ट्रू, सो दॅट्स वाय इट इज रिटन ट्रू. याचं काम फक्त उलट करणं. लेट्स जाऊ तुमच्याकडे बुलियन टाईपचा व्हॅरिएबल इज प्लेस्ड. हा प्लेस झाला आहे, मी दिलं ट्रू, आणि मी इथं येऊन सिस्टम डॉट आउट मध्ये म्हणलं इज प्लेस्ड. मला याची व्हॅल्यू ट्रूच भेटणार आहे, बरोबर आहे? ट्रूच भेटणार आहे. पण मी याच्या मागे फक्त नॉट लावला. आता ट्रू होता, काय भेटेल? इज प्लेस फॉल्स होईल की नाही? सो ट्रूला फॉल्स आणि फॉल्सला ट्रू करायचं काम याचं आहे. आणि मोस्ट कंडिशनमध्ये हा यूज केला जातो. आपण यूज करतो. कधी यूज करतो सर? कधी यूज करतो सांगतो मी तुम्हाला. जस्ट वेट फॉर सम प्रोजेक्ट्स. ओके, प्रोजेक्टमध्ये ह्याचं आपण रिअल टाईम एक्झाम्पल बघूया, जिथं आपण लॉजिकल नॉट असेल, लॉजिकल ऑर, लॉजिकल अँड, देन रिलेशनल ऑपरेटर, अरिथमॅटिक ऑपरेटर्स बघणार आहोत. डोंट वरी अबाउट इट. ओके, जस्ट वेट फॉर अ गुड टाईम, जिथं तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल. आता पण मी ते एक्झाम्पल घेऊ शकतो, बट लाईक माइट बी खूप सारे बिगिनर्स आहेत, त्यांच्या डोक्याच्या वरून जाता कामा नाही. ओके, येस. आफ्टर द लॉजिकल ऑपरेटर्स we have something called assignments operator. Assignments operator, I will go here and open the draw here again. Assignment operators, कोणते ऑपरेटर्स आहेत? Assignment operators. Let me cut this. Assignments operators, that is I think fourth one, right? See, so these operators are used to perform two operations at a time. Two operations at a time. कोणकोणते ऑपरेशन्स बघा, याच्यामध्ये ऑपरेटर येतात. प्लस सोबत इक्वल टू, मायनस इक्वल टू, मल्टिप्लाय इक्वल टू, डिवाइड इक्वल टू, अँड मॉड इक्वल टू, अँड इक्वल टू. टोटल किती झाले? 6 ऑपरेटर याच्यामध्ये येतात. यांचं काम एकच गोष्ट नाही, ॲट अ टाइम 2 गोष्टी करतात. याचं काम ॲडिशन करणं, असाइनमेंट करणं, असाइनमेंट करणं, मल्टिप्लिकेशन, असाइनमेंट. म्हणजे कसं? हे बघा, काहीच अवघड नाही आहे. राईट क्लिक ऑन SRC, न्यू पॅकेज, दॅट इज असाइनमेंट ऑपरेटर्स, again one package and again one demo class. Okay, see, main method. Let's suppose I have one variable that is x equal to 100, x equal to 100, आणि मी काय केलं, x मध्ये मला 10 ॲड करायचे, x प्लस 10, x प्लस 10, आणि हे कोणाला द्यायचे? 10 ॲड करून परत एक्सलाच. मग मी परत म्हणलं एक्सलाच द्या ना परत 10 ॲड करून. आणि आता जर मी एक्सला प्रिंट केलं, एक्समध्ये 10 ॲड होईल आणि ते परत कोणाला जाईल? याला. म्हणजे प्लसने काय केलं मित्रांनो? एक्समध्ये 10 ॲड केलं. इक्वल टूने काय केलं? हा जो रिझल्ट आला होता 110, हा एक्सला दिला. आता एक्समध्ये काय केलं? 110, राईट. 2 गोष्टी झाल्या इथं. कोणकोणत्या? ॲडिशन झाली आणि देन असाइनमेंट झालं. बघा, याचं पण काम काय? 100 ही व्हॅल्यू एक्समध्ये स्टोअर करा. आणि इथं याचं काम काय? एक्स 100मध्ये 10 ॲड करून परत एक्समध्ये स्टोअर करा. 110 भेटते की नाही? 110 भेटते. सेम हीच गोष्ट तुम्ही शॉर्टकटमध्ये करू शकता. कसं? एक्स प्लस इक्वल टू 10. तुम्ही इथं जे केले ना, तेच इथं होणार आहे. दॅट इज प्लस इक्वल टू ऑपरेटर, जे आपण आता पहिलं बघितलं, असाइनमेंट ऑपरेटर. इथं काय होणार बघा, प्लस म्हणजे एक्समध्ये 10 ॲड करा आणि आलेला रिझल्ट परत एक्सला द्या. सो तुम्ही असं करण्यापेक्षा असं करा डायरेक्ट. आउटपुट काय भेटेल आता? सेम 110, सेम 110. का हो?
कारण दोन गोष्टी होत आहेत, ॲडिशन पण होते, आलेला रिझल्ट एक्सला जातोय. जे इथं होतंय ना तेच याच्यात होतं शॉर्टकटमध्ये. सेम विथ मायनस. सेम विथ मायनस. तुम्ही जर म्हणाल मायनस करायचं, तुम्हाला एक्स इक्वल टू एक्स मायनस सपोज 50. या केसमध्ये काय होईल, एक्समधून 50 मायनस करा, एक्सला द्या, 50 राहील एक्समध्ये, राईट. पण हे शॉर्टकटमध्ये कसं करा, एक्स मायनस इक्वल टू 50. दोन्ही गोष्टी होतील, मायनस पण होईल, असाइन पण होईल. सो डोंट गो विथ दिस वन, गो विथ दिस वन, दॅट इज मायनस इक्वल टू, आता पण आउट 50च येणार आहे, राईट. दीज आर दी जस्ट शॉर्टकट गाईज. टू परफॉर्म दिस ऑपरेशन वी हॅव शॉर्टकट, दॅट इज असाइनमेंट ऑपरेटर. देन यू कॅन चेक दिस वन समथिंग विथ मल्टिप्लिकेशन. कसं असेल, एक्स मल्टिप्लाय इक्वल टू समथिंग 2. आता काय करा, एक्स गुणुले 2, एक्स म्हणजे 100 गुणले 2 200, आणि परत हे 200 असाइन करा एक्सला. एक्समध्ये काय जाईल, 200 जाईल, 200 जाईल, राईट. आधी आपण फक्त मल्टिप्लाय करायचो, पण आता आपण ते इक्वल टू पण करतो, म्हणजे असाइन पण करतो. देन इफ यू वॉन्ट टू डिवाइड, देन तुम्ही करा एक्स डिवाइड इक्वल टू लेट्स 100 डिवाइड बाय 5, 20. ते कोणाला द्या, एक्सला. ते विल गेट अ 20 इन एक्स, राईट. आर यू गेटिंग माय पॉइंट? And then also we have mod x mod equal to let's suppose 2. याचा यूज काय, रिमाइंडर देणं. डिव्हिजन काय असेल 2 बरोबर, डिव्हिजन येईल 50 आणि रिमाइंडर 0, सो विल गेट आउटपुट 0 इन एक्स. गॉट इट. दोन ऑपरेशन ॲट अ टाइम, मॉड्युलस पण होणार, इक्वल टू पण होणार, डिव्हिजन पण होणार, असाइनमेंट, मल्टिप्लिकेशन असाइनमेंट, सबट्रॅक्शन असाइनमेंट, आणि याचा मोस्टली यूज केला जातो. कुठे, लेट मी गिव्ह ॲन एक्झाम्पल. लेट्स सो तुमच्याकडे हा बॅलन्स आहे, और वी कॅन से हां बँक बॅलन्स आहे 1000 रुपये. या 1000 रुपयामध्ये मला डिपॉझिट करायचे आहेत 500. सो व्हॉट कॅन आय डू, शॉर्टकट वापरेल मी, बॅलन्स प्लस इक्वल टू डिपॉझिट. किती सोपं आहे. आधी तर दोन ऑपरेशन ॲट टाइम होणार, काय काय होणार मला सांगा. बॅलन्समध्ये प्लस करा डिपॉझिट, बॅलन्समध्ये काय होईल, 1000मध्ये 500 ॲड करा, आणि देन परत ते कोणाला द्या, याचा यूज करून परत हे याला द्या, मग बॅलन्समध्ये जाईल की नाही हो. सो दिस शॉर्टकट इज व्हेरी गुड ऑर नॉट. आता 1500 भेटेल बॅलन्समध्ये, राईट. टू कॅट दिस. So this is used to add deposit in balance and also assign that total output that is result to balance again. फक्त प्लस लिहिलं तर प्रॉब्लेम इज दिअर, तुम्हाला असाइनमेंटसाठी आणखीन एक व्हॅरिएबल हा द्यावा लागतो, पण सेम यू कॅन डू विथ दॅट. देन विड्रॉ करायचं, विड्रॉ करा, डबल विड्रॉ किती करायचं आहे, लेट सपोज 200. सो हाऊ वी कॅन डू दॅट, सिम्पल. परत काय म्हणा, बॅलन्स मायनस इक्वल टू विड्रॉ. डिपॉझिट होईल 500, 1500 होईल, विड्रॉ 200, परत 1300 होईल. समजतंय कसं कॅल्क्युलेशन होते. अरे कॅल्क्युलेशन तुम्ही लहानपणी शिकला असाल, बरोबर आहे. पण दीज ऑपरेटर्स, आर यू गेटिंग माय पॉईंट, हाऊ एक्झॅक्टली वर्क्स, दॅट इज प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, मल्टिप्लाय इक्वल टू, अँड डिवाइड इक्वल टू. So they are like called assignment operators. Is there any doubt anyone in this operator concept? I think हे ऑपरेटर तुम्ही C++ मध्ये सुद्धा शिकला असाल. आय थिंक जस्ट सिंटॅक्स इज डिफरंट हिअर. इकडे वेगळं काय हो, जस्ट सिंटॅक्स. ओके, सो मेक शुअर दॅट याची प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. सगळ्या ऑपरेटरची प्रॅक्टिस करणं काळाची गरज आहे, कारण पुढं काळ येणार आहे. काळ म्हणजे कोणता काळ, प्रोग्राम्स येणार आहेत पुढं, जिथं लॅक ऑफ प्रॅक्टिस असून चालत नाही. लॅक ऑफ प्रॅक्टिस क्रिएट्स द कन्फ्युजन. काय होईल मित्रांनो, लॅक ऑफ प्रॅक्टिस कन्फ्युजन क्रिएट होईल, अरे हे कसं यूज झालं. ओके, सो मेक शुअर दॅट यू हॅव गुड प्रॅक्टिस ऑन दिस ऑपरेटर्स. सो फोर्थ वन ऑपरेटर इज समथिंग कॉल्ड unary operators. Inside unary operator
we have something called sum operators. See, first of all, here we have unary plus operator, then unary minus operator, unary minus operator. Then we have here increment and decrement operators. टोटल 4 ऑपरेटर आपल्याला युनरी मध्ये भेटतात. युनरी प्लस, युनरी मायनस, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. एक एक बघू. युनरी प्लस ऑपरेटर विल रिप्रेझेंट इन द फॉर्म ऑफ लाईक ओनली प्लस. प्लसमध्ये दाखवलं जातं. युनरी मायनस मायनस. ओके. And increment, it will represent in the plus plus, and decrement will represent in the minus minus, like this. Let's check out unity plus unity minus कसं वर्क होतं बघा. Let me create another package for this one. New package unary operators. Inside that, let's create demo class again. Okay, see, now again main method and see. लेट्स सपोज माझ्याकडे हा एक ए नावाचा व्हेरिएबल आहे 100, आणि मी हा युनरी ऑपरेटर यूज करतोय याला -100. मी याला प्रिंट केलं. नाउ व्हॉट आउटपुट आय विल गेट? आपण जे दिले -100, राईट. लेट्स सपोज आय वॉन्ट टू मेक अन व्हेरिएबल टू द निगेटिव्ह व्हॅल्यू. वी कॅन जस्ट यूज हिअर निगेटिव्ह, दॅट इज मायनस, राईट. सपोज तुम्ही इथं नाही यूज केलं, यू आर युझिंग हिअर. अगेन व्हॉट विल हॅपन? पॉझिटिव्ह होती व्हॅल्यू, काय होईल? निगेटिव्ह होईल की नाही? आणि पॉझिटिव्ह म्हणजे प्लस होतं. प्लस मायनस काय होतं रे? प्लस आणि हे मायनस, मायनसच होणार, राईट. बट सर लेट सपोज इथं पण मायनस आहे आणि इथं पण मायनस आहे. आता तुम्ही रूल शिकला असाल मॅथमध्ये, मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. सो नाव यू विल गेट द पॉझिटिव्ह 100. मायनस मायनस प्लस होतं, हे मॅथचा रूल आहे. मायनस मायनस प्लस. पण लेट सपोज इथं प्लस असेल तर मायनस असेल तर काय होईल? काय होईल? मायनस होईल. इवन इथं प्लस असेल आणि इथं मायनस असेल, नाही दिलं म्हणजे प्लसच आहे, तरी पण काय होईल? मायनसच होईल, राईट. असं दोन्ही ठिकाणी प्लस असेल तर, आता इथं प्लस लिहिलं मी, इथं पण प्लस लिहिलं, राईट. नाउ व्हॉट विल हॅपन? प्लस प्लस you will get plus, simple. Minus minus पण plus and plus plus पण pluses. Okay, so these are like something unary operator, unary plus unary minus. So just make like some variable value in like plus or minus, positive or negative. After that we have increment and decrement. I think we will see that operators in the tomorrow session. अभी के लिए भाई इतना सही है. ज़्यादा लोड नहीं लेना है, नहीं देना भी नहीं है. आई डोंट वॉन्ट टू गिव ऑल्सो टू यू. ओके, जस्ट मेक शुअर दॅट जे पण रेकॉर्डिंग होत आहेत यू आर प्रॅक्टिसिंग दॅट. ओके, प्रॅक्टिसवर फोकस करा. ओके, एनी वन हॅविंग डाऊट इन दिस? कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही आहे? इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. टुमारो वी हॅव डाऊट सेशन. रेकॉर्डिंग अरे पूर्ण राहतात रे, पूर्ण लाईफ टाईम राहतात, जात नाहीत कुठं, कुठं जात नाही. ठीक आहे, असं असं म्हणू नका अरे रेकॉर्डिंग बघून घेईल परत. प्रत्येकाला प्लीज माझी वॉर्निंग आहे, वॉर्निंग नाही, एक चांगला मॅसेज आहे एक भाऊ म्हणून. पुन्हा मी रेकॉर्डिंग बघतो असं म्हणू नका. डोंट डिपेंड ऑन सेशन्स ओनली. सेशन्समधून जेवढं क्लिअर होत नाही तेवढं रेकॉर्डिंगमधून क्लिअर होतं. सो मेक शुअर दॅट रेकॉर्डिंग बघत चला. तुमची जर लाईक माइंडसेट असेल कॅपेबल, येस आय गॉट इट सर, एव्हरीथिंग आय गॉट इट. बट माइंडसेटमध्ये जसं नो नो नो, समथिंग लाईक आय नीड टू वॉच रेकॉर्डिंग अगेन अँड टू अंडरस्टँड ऑल थिंग्स 100%. 1% पण कमी नाही पाहिजे, 100% ईच अँड एव्हरीथिंग तुमच्या माइंडमध्ये गेलं पाहिजे. देन ओनली ज्या पुढल्या गोष्टी येणार आहेत, पुढल्या गोष्टी येणार आहेत त्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये फिट होतील. ओके, ओव्हरबर्डन होणार नाही, ओव्हरलोड होणार नाही, अवघड वाटत होतं अवघड वाटणार नाही. फक्त
किती तास पाहिजे मला तुमचे? सेशन सोडून 2 तास पाहिजे इन अ डे. Got it? Yes. Yes, Sandeep. What's the problem? Tomorrow we have doubt session. I will like update the time accordingly. You उद्या मला सुट्टीच असते, सो मी टायमिंग तुम्हाला विचारून त्या टायमिंगला आपण डाऊट सेशन घेऊ. सगळ्यांचे डाऊट्स आपण सॉल्व्ह करू. ओके, यू कॅन शेअर द स्क्रीन, यू कॅन शेअर वॉट एव्हर यू वॉन्ट. सगळेजण बोलू शकता उद्याच्या सेशनमध्ये. इट कॅन बी 2 hours, 3 hours, जेवढे तुमचे डाऊट्स असतील तेवढं सेशनचा टायमिंग जाणार आहे. ओके, डाऊट नसतील, सिम्पल, वी विल स्टॉप. ओके, अँड संडे इज टोटली ऑफ टू रिलॅक्स माइंडसेट. आठवडाभर जे काय शिकलंय ते रिलॅक्स करण्यासाठी संडे. गॉट इट? ओके, तरी पण काय डाऊट्स यू कॅन DM मी. चला थांबतोय आपण. टुमारो उद्याचा टायमिंग भेटेल.